जय हिंद मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, या ठिकाणी एक नवीन टॉपिक घेऊन आलोय मी तुमच्यासाठी. तर बघा, अशा पद्धतीचे नाही का काही उदाहरणं असतात, की त्या ठिकाणी नाही का समजा इंग्रजी विषयात नाही का एवढे विद्यार्थी नापास झाले किंवा पास झाले. तसंच गणित विषयात पास झाले आणि काही नापास झाले किंवा दोन्ही विषयातही पास झाले. अशा पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला पाठीमागे एक्झाममध्ये बघायला भेटले असतील. तर असे उदाहरणं नाही का एक्झाममध्ये येत असतात. तर ते आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर चला, आणि ते आपण नाही का वेन आकृत्याच्या साहाय्याने नाही का सोडवणार आहोत. तर चला मग मी या ठिकाणी प्रश्न घेतो पहिला. तर बघा, या ठिकाणी आहे 100 विद्यार्थ्यांच्या एका वर्गात इंग्रजी विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर इंग्रजीमध्ये किती पास झाले? तर 35. तसंच गणित विषयात किती? तर गणित विषयात 40 विद्यार्थी पास झाले. तर त्या वर्गात आहेत बरं का, पास आहेत. तर त्या वर्गात इंग्रजी व गणित या दोन्ही विषयात पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर 10 आहे. दोन्ही विषयात पास असणारी संख्या किती आहे? तर 10 आहे. तर दोन्ही विषयात नाही का किती विद्यार्थी नापास झाले असतील? नापास झाले असतील हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, एकूण विद्यार्थी किती रे? तर ते आहे 100. मग त्यांचा विचार आता सध्या करायचा नाही. तर बघा, या ठिकाणी नाही का सगळ्यात पहिले काय करायचं, जे पास विद्यार्थी किंवा दोन्ही विषयात जे पास आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. बघा, तर दोन्ही विषयात पास किती आहे? तर 10 आहे. तर मग बघा, आता वेन आकृती यासाठी कशी येईल? तर म्हणजे हे समजण्यासाठी फक्त आपण काढणार आहे. पण बघा, जर समजा ह्या अशा पद्धतीची आकृती आहे, हा आहे इंग्रजी विषय आणि हा आहे गणित, बरोबर. तर म्हटलेलं काय आहे, की दोन्ही विषयात किती पास झाले? तर बघा, दोन्ही विषयात 10 मुले नाही का या ठिकाणी पास झालेले, म्हणून हे दोन्ही मध्ये या ठिकाणी मध्यभागी मी ते 10 लिहून घेतले. त्याचबरोबर बघा, आता इंग्रजीमध्ये किती पास झालेत? तर इंग्रजीमध्ये नाही का 35 पास झाले. मग मी डायरेक्ट इथं 35 लिहायला पाहिजे का? तर नाही. का बरं? कारण की इंग्रजी विषयात नाही का इकडे हे 10 पण पास आहे. म्हणून काय करायचं, इंग्रजी आणि गणितात हे पास आहे म्हणून नाही का या एकूण जे पास आहे, पास झालेले त्यामधून म्हणजे ह्या 35 मधून नाही का 10 मायनस करा. 10 मायनस केले म्हणजे किती? तर या ठिकाणी येईल 25. तर बघा, आता या ठिकाणी हे हा जो पूर्ण सर्कल जो होतोय, तर 25 आणि 10 झाले का तुमचे 35. हे 35 आहे इंग्रजीमध्ये पास. त्याचबरोबर बघा, आता पुढे गणितात किती पास झाले? तर गणितात झाले 40 पास. मग 40 मधून हे जे कॉमन आहे ते मायनस केलं आपण, तर उरले किती? 30. तर बघा, या ठिकाणी 30 आपण लिहून घेतलं. तर बघा, आता इंग्रजी गणितातले जे पास आहे ते 10 आणि हे 30 झाले का तुमचे 40. इथपर्यंत समजलं. म्हणजे जे कॉमन आहे ते मध्यभागी लिहून घ्या. आणि आता जे काही एकूण असणार आहे म्हणजे इंग्रजी जे पास आहे किंवा गणितात जे पास आहे, त्यासाठी काय करायचं, हे कॉमन जे आहे त्या एकूण मधून मायनस करायचं आणि ह्या दोन्हींची बेरीज तुमची करून बघायची. ती जी भेटली तर ती आहे तुमच्या इंग्रजीत 5 आणि ह्या साईडचे गणितात 5. तर इथपर्यंत समजलं. आता काय करायचं बघा, आता आहे तुमचे एकूण विद्यार्थी, बरोबर. एकूण विद्यार्थी किती आहेत? तर एकूण आहेत 100 विद्यार्थी, बरोबर. आता आपले बघा, इंग्रजीत आणि गणितातले 5 विद्यार्थी किती आहेत? तर यांची नाही का बेरीज करून घ्या तुम्ही. 30 आणि 10 40, 40 आणि 25 म्हणजेच 65. तर हे 65 नाही का इंग्लिश मधून जर तुम्ही वजा केले तर तुम्हाला नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी भेटणार आहे. तर ज्या वेळेस नाही का 100 मधून 65 वजा केले तर किती भेटतात? तर 35. म्हणजेच या ठिकाणी नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे दोन्ही विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? तर ती आहे 35. समजलं का? आणि पास असणाऱ्याचे संख्या आहे 65. बस. बस एवढं सिंपल आहे. फक्त या अशा प्रकारची आकृती काढून घ्यायची किंवा तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीची आकृती काढू शकता किंवा डायरेक्ट पण लिहू शकता. आता समजा हे 10 कॉमन आहे. त्याचबरोबर इंग्रजीत किती पास आहे? तर 35 आहे. तर हा कॉमन आहे म्हणून त्याच्यातून मायनस करायचा 35 मधून. तर या ठिकाणी 25 आणि त्याचबरोबर गणितात किती पास आहेत? तर 40. 40 मधून कॉमन कोणता आहे? तर हा आहे, म्हणजे दोन्ही विषयात म्हणलंय म्हणून. तर तो मायनस जर केला तर 30 येतं. डायरेक्ट यांची बेरीज करून घ्यायची आणि एकूण याच्यातून मायनस करायचे म्हणजे नापास तुम्हाला भेटणार आहे आणि हे असणार आहे पास. ठीक आहे. एवढं आहे, फक्त सिंपल. काहीच कुठल्याच प्रकारचं अवघड नाही. थोडंसं नाही का फक्त लॉजिक लावायचंय, बघायचंय
आणि बस सिंपल उदाहरण या ठिकाणी सोडवायचे. चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे, एका शाळेतील नाही का क्रिकेट खेळाडूंची संख्या किती आहे? तर 30 आहे. एकूण जे काही क्रिकेट खेळणारे आहेत त्यांची संख्या 30 आहे. तसंच कबड्डी खेळाडूंची संख्या किती आहे? तर 15 आहे. म्हणजे या ठिकाणी दोन प्रकारचे खेळ, एक तर आहे कबड्डी आणि दुसरा आहे कोणता? तर क्रिकेट. तर बघा, क्रिकेटसाठी नाही का हे एक सर्कल घेतलं मी, त्याचबरोबर नाही का एक आहे हे आहे क्रिकेट आणि हे आहे कबड्डी, बरोबर. तर क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती? 30. तसंच कबड्डीची आहे 15. तर त्या शाळेत क्रिकेट व कबड्डी हे दोन्ही खेळ खेळणारे किती आहेत? तर 5 आहे. म्हणजे हे दोन्ही कॉमन खेळ खेळणारे, म्हणजे क्रिकेट पण खेळतो आणि काय म्हणतात त्याला, हे पण खेळतो, कबड्डी पण खेळतो. तर असे किती आहे? तर 5 आहे. म्हणून ह्या ठिकाणी मी नाही का 5 लिहून घेतो. बस. त्यानंतर तर त्या शाळेत नाही का कबड्डी हा खेळ खेळणारे खेळाडू किती असेल? तर आपल्याला नाही का एक सिंगल फक्त नाही का कबड्डी खेळणारे किती आहे? तर ते आपल्याला काढायचे. तर मग काय तुम्ही म्हणशाल का डायरेक्ट या ठिकाणी कबड्डी खेळणारे किती? 15 आहे. पण नाही मित्रांनो, 15 हे उत्तर असणार आहे का? तर नसणार आहे आपलं. कारण की या ठिकाणी कॉमन खेळणारे पण आहे. कारण तो या ठिकाणी कबड्डी पण खेळतो, तसंच नाही का या ठिकाणी क्रिकेट पण खेळतो. म्हणून ते पुढे आपण बघू आता कसं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले काय, तर क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? तर 30 आहे, बरोबर. पण ह्या 30 मध्ये नाही का फक्त स्पेसिफिक हे क्रिकेटच खेळतं का? तर नाही. हे 30 नाही का, याच्यातले काही जण नाही का कबड्डी पण खेळतात. म्हणून काय करायचं, हे नाही का या ठिकाणी त्यातून जे काही कॉमन आहे, म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे जे काही 5 आहेत ते मायनस करा. म्हणजे या ठिकाणी हे आहे 25 क्रिकेट खेळणारे, तसेच हे 5 आहे कबड्डी खेळणारे. म्हणजे हे दोन्हींची ज्यावेळेस तुम्ही एकत्र करशाल तर हे झाले तुमचे कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे एकत्र, हे 30 संख्या, बरोबर. त्यानंतर पुढे बघा आता, कबड्डी खेळणारे किती आहे? तर 25 जण आहे, सॉरी 15 जण आहे. तर मग हे 15 जण आहे, पण त्यामध्ये फक्त हे 15 स्पेसिफिक कबड्डी खेळता का? तर नाही. त्यापैकी काही जण नाही का क्रिकेट पण खेळतात. म्हणून काय करायचं तर हे 5 त्यामधून मायनस करा. म्हणजेच या ठिकाणी 10 येईल. तर हे असणार आहे तुमचे स्पेशल फक्त आणि फक्त काय खेळणार आहे? तर हे नाही का क्रिकेट सॉरी कबड्डी खेळणारे हे 10 जण असणार आहे. मग आपल्याला विचारलं काय, तर त्या शाळेत नाही का कबड्डी हा खेळ खेळणारे खेळाडू किती आहे? तर हे जे काही 10 आहेत हे फक्त स्पेशल कबड्डी खेळणारे खेळाडू आहे. काय? तर कबड्डी खेळणारे. आणि हे 5 कबड्डी पण खेळतात आणि क्रिकेट पण खेळतात. म्हणून ते एका सर्कल मध्ये आहे. आणि हे दोन्ही कॉमन जे आहे, म्हणजे दोन्हीकडे एक पण खेळ खेळतात, क्रिकेट पण खेळतात, कबड्डी पण खेळतो, असे हे खेळाडू आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं फक्त स्पेशल कबड्डी खेळणारे किती? तर स्पेशल कबड्डी खेळणारे असणार आहे 10. समजतंय का? चला पुढचं उदाहरण बघू. तर बघा मित्रांनो, पुढचा टाईप बघतोय आपण. तर या ठिकाणी नाही का 50 लोकसंख्यांच्या सॅम्पल सर्वेक्षणाचे निष्कर्ष खालील वेन आकृतीत दर्शविले आहे. तर बघा, एका नाही का 50 लोकांचा नाही का एक सॅम्पल सर्वे केला, की जे नाही का या ठिकाणी एक खाली आकृती दाखवली आहे. तर नाही का हे 3 प्रकारचे नाही का वृत्तपत्र आहे. समजून घ्या. आता हा सकाळ आहे, हा लोकमत आहे आणि हा दिव्य मराठी, बरोबर. अशा प्रकारचे नाही का 3 वर्तमानपत्र आहे. आणि हे वाचणारे नाही का वेगवेगळे, म्हणजे काही जण नाही का फक्त सकाळच वाचतात, पण काही नाही का त्यापैकी लोकमत पण वाचतो आणि दिव्य मराठी पण वाचतो. म्हणजे असे नाही का या ठिकाणी वेन आकृतीत दाखवलंय. तर पुढे बघा, तर हे सर्वेक्षण नाही का विविध 3 वर्तमानपत्र वाचणाऱ्या वाचकांचे केले आहे. तर आकृतीत दर्शविलेल्या आकडेवारीवरून नाही का 20,000 20,000 लोकसंख्या असलेल्या गावात जर हे सर्वेक्षण केलं असेल, तर फक्त नाही का एकच पत्र वाचणाऱ्यांची संख्या नाही का आपल्याला या ठिकाणी काढायची. तर बघा, एका गावाचं नाही का सर्वेक्षण केलं, त्या ठिकाणी नाही का 50 नाही का लोकांचं हे सॅम्पल आहे. त्यापैकी नाही का 50 लोकांचं सॅम्पल आहे आणि केलं काय, 3 प्रकारचे नाही का वर्तमानपत्र आहे, ते नाही का आपल्याला या ठिकाणी दिलंय. तर त्या ठिकाणी म्हणजे नाही का तुम्हाला फक्त सेपरेट पेपर वाचणार आहे. फक्त फक्त सकाळच वाचतो, त्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही वाचत नाही, किंवा फक्त लोकमतच वाचतो, किंवा फक्त दिव्य मराठी वाचतो. अशा लोकांचे नाही का आपल्याला 20,000 मधून नाही का किती लोक फक्त तसे असणार आहे ते या ठिकाणी काढायचंय. म्हणून काय करायचं, फक्त आपल्याला या ठिकाणी सेपरेट जेवढे दिले तेवढे आपण नाही का घेऊन घेऊ. तर बघा, सकाळ वाचणारे समजा 12 आहे, त्याचबरोबर
लोकमत वाचणारे किती आहे आपल्याकडे समजा 5. त्याचबरोबर दिव्य मराठी वाचणारे किती आहे तर हे आहेत 3. आणि एकूण किती लोकांचं सॅम्पल घेतलंय तर 50 लोकांचं घेतलंय, बरोबर आहे का नाही. तर बघा मग आता याची बेरीज करू आपण. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 10 20. तर बघा हे 20 लोक आहे, बरोबर. इथपर्यंत समजलं. तर पुढे बघा मग एकूण लोक किती म्हटलंय आपल्याला या ठिकाणी. तर हे फक्त नाही का हे जे 20 आलेले हे काय तर सेपरेट सेपरेट वाचणार आहे. पण आपल्याला नाही का संख्येत काढायचंय आणि एकूण संख्या किती आहे तर 20,000 आहे. जर जर एकूण किती आहे 20,000 आहे ते म्हणजे किती लोकांसाठी 50. तर मग बघा जर 50 साठी किती 20,000, बरोबर. म्हणजे एकूण लोक 20,000 समजा. तर फक्त ह्या 50 पैकी नाही का 20 वाचणारे फक्त सिंगल पेपर वाचणारे तर त्यांची संख्या आपल्याला काढायची. म्हणून मग याचा तिरकस गुणाकार करू आपण. ज्यावेळेस तिरकस गुणाकार करू त्यावेळेस तुम्हाला नाही का फक्त एकच वाचणारे नाही का वर्तमानपत्र वाचणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा 20 गुणिले 20,000 भागिले 100 सॉरी 50. तर बघा हा शून्य कॅन्सल आणि हा शून्य या ठिकाणी कॅन्सल. आता बघा 5 चोक 20 आणि हे दोन शून्य जशाचे तसे. आता काय उरलंय तर 20 गुणिले 400 बस याचा भाग याचा गुणाकार करू. 4 दुने 8, हा शून्य जशाचा तसा आणि हे दोन शून्य तशाचे तसे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 8,000 एवढी संख्या भेटली आहे का जे की नाही का फक्त एकच वर्तमानपत्र या ठिकाणी वाचतात. बस फक्त करायचं काय होतं की नाही का जे सेपरेट सेपरेट वाचणार आहे त्यांची बेरीज करून घेतली आपण तर ते भेटले 20. त्याचबरोबर नाही का हे 50 लोकांचं सॅम्पल घेतलं होतं. मग हे 50 बरोबर जर समजा या 20,000तून आहे हे 50 जर 20,000तून असेल तर हे फक्त 20च काढायचे आपल्याला की जे फक्त सिंगल पेपर वाचतं. म्हणून 20 बरोबर किती तर 20 बरोबर आपल्या या ठिकाणी आले आहे 8,000 लोक. तर 8,000 लोक हे फक्त नाही का एकच पेपर वाचतात जसं की समजा सकाळ किंवा लोकमत किंवा दिव्य मराठी. पण बाकीचे कसे तर जे सकाळ पण वाचतो त्याचबरोबर लोकमत पण वाचतो, लोकमत पण वाचतो किंवा दिव्य मराठी पण वाचतो, असे हे बाकीचे लोक आहेत. तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे याचं आन्सर होतं. चला नेक्स्ट उदाहरण बघू आणखी. तर बघा मित्रांनो पुढचा टाईप या ठिकाणी आपण बघतोय. तर बघा एका वर्गात नाही का अगोदर नाही का या ठिकाणी मी नाही का उदाहरण वाचून घेतो कसं कशा पद्धतीने हे वेगळं आहे. तर बघा एका वर्गात नाही का इंग्रजी या विषयात नाही का 30% विद्यार्थी काय झाले तर या ठिकाणी नापास झाले. तसंच नाही का विज्ञानात 45 विद्यार्थी नाही का 45% विद्यार्थी नाही का नापास झाले. तसंच दोन्ही विषयात काय म्हटलं इथं लक्ष द्या दोन्ही विषयात नाही का पास झालेल्यांची टक्केवारी किती आहे तर ती आहे 40. किती आहे तर 40 आहे. तर दोन्ही विषयात नापास झालेल्यांची संख्या किती आहे तर या ठिकाणी नाही का 150 असेल. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी असेल हे आपल्याला काढायचंय. तर बघा मित्रांनो कसा एकदम घोळ आहे. तर या ठिकाणी कुठं पास म्हणतंय कुठं नापास म्हणतंय. तर अशा वेळेस काय करायचं तर बिलकुल नाही का टेन्शन घ्यायचं नाही. तर मग करायचं काय ज्या ठिकाणी म्हटलंय दोन्ही तर सगळ्यात पहिले काय करायचं जे दोन्ही म्हटलंय तर ते घ्यायचं सगळ्यात पहिले. आता बघा विषय कोणकोणता आहे तर इंग्रजी त्याचबरोबर नाही का इंग्रजी आणि काय आहे दुसरा तर दुसरा आहे विज्ञान. तर बघा तर हा झाला इंग्रजी आणि हा झाला तुमचा विज्ञान. तर आता इंग्रजीत काय म्हटलंय अगोदर दोन्ही विषयात किती तर 40% ना. हे 40 आपण या ठिकाणी मध्ये लिहून घेतले कारण दोन्ही विषयात काय झाले हे तर पास झालेले, बरोबर. तर मग ज्या ठिकाणी पास म्हटलंय तर मग आपल्याला हे पण नाही का पासच घ्यावं लागणार आहे जे की इंग्रजीत किती पास झाले आणि विज्ञानात किती पास झाले. पण आपल्याला दिलेलं आहे किती नापास दिलेलं आहे. मग काय करायचं सरळ सोपं कारण टक्केवारी कशात असते तर 100 जे 100 असतात त्याला आपण म्हणतो 100% आहे की नाही. जे टक्के 100 मध्ये असतं म्हणून काय करायचं जे 100 आहे त्या 100 मधून हे 30 मायनस केले तर उरतं किती तर 70. तर बघा मित्रांनो जे 70 आहे तर ते असणार आहे मग पास, बरोबर आहे का नाही. तर ते कोणते इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी पास आहे मग तर ते आहे 70. पण या ठिकाणी दोन्ही विषयात किती पास आहे तर 40. मग काय करायचं ह्या 70 मधून नाही का 40 वजा करायचे म्हणजेच फक्त स्पेशल इंग्लिश मध्ये किती पास आहे तर ते असणार आहे आपले 30. मग हे 30 या ठिकाणी लिहून घ्या. तर बघा आता आता झालं का तुमचं या ठिकाणी 70.
तर बघा दोन्ही मिळून 70 झाले ना. इंग्लिश आणि विज्ञान, कारण हे एकत्र असणार आहे दोन्ही मिळून म्हटलंय म्हणून. तर बघा त्याचबरोबर आता पुढे काय आहे, तर पुढे म्हटलंय विज्ञानामध्ये, तर विज्ञानात किती नापास झाले रे, तर 45 नापास झाले. किती? 45. बरोबर आहे की नाही? म्हणजे पास किती असणार आहे, तर पास असणार आहे 65. सॉरी 65 नाही, 55. 55 असणार आहे पास. ठीक आहे की नाही? तर मग बघा आता पुढे काय करायचं, हे 40 मधून नाही का, हे 55 मधून नाही का, हे 40 मायनस करू आपण. 40 मायनस केल्यानंतर किती येतात, तर 15. तर ते असणार हे फक्त विज्ञानात पास. बरोबर नाही, कारण हे दोन्ही मिळून म्हटलेलं आहे. तर बघा आता या दोन्हींची बेरीज झाली का तुमची या ठिकाणी 55, तर झालेली. बस इथपर्यंत समजलं. आता पुढे बघा काय करायचं. तर या ठिकाणी आपल्याला जे काही भेटले, तर हे भेटलेले आहे पास असणारे विद्यार्थ्यांची टक्केवारी. तर यांची आपण सगळ्यांची बेरीज करून घेऊ, कारण आपल्याला दिलेलं काय या ठिकाणी नापास दिलेले. तर मग बघा 30 30 आणि 40 किती आले, 70. 70 आणि 15 80 आणि 85, म्हणजेच 100 पैकी किती विद्यार्थी पास झाले इथं, तर ते झाले आहे 85% हे पास आहे. तसंच मग नापास किती असणार आहे, तर 100 मधून जर 85 वजा केले तर 15 हे तुमचे नापास असेल, हे की नाही? नापास नापास किती, तर ते असणार आहे 15. तर मग बघा, तर दोन्ही विषयात नाही का नापास झालेल्यांची संख्या किती दिली आपल्याला या ठिकाणी. आता हे तर भेटलं आपल्याला टक्केवारीमध्ये, बरोबर ना? पण आपल्याला काय करायचंय, संकेत काढायचंय, आणि या ठिकाणी संकेत दिलंय. मग जर 15 म्हणजे जर किती असेल, 150. 15 म्हणजे जर 150 असेल, तर तर आपल्याला काय त्या वर्गातले एकूण विद्यार्थी काढायचे. तर तर एकूण म्हणजे किती, म्हणजे 100% म्हणजे किती. तर बघा याचा तिरकस गुणाकार का, तुम्हाला नाही का या ठिकाणी एकूण असणारे विद्यार्थी या ठिकाणी भेटणार आहे. तर बघा आता तिरकस गुणाकार करू आपण. 100 वरती घेतो दिसण्यासाठी, जे पुसतो वाटलं असतं. बघा 100 गुणिले 150 भागिले हे 15. तर बघा आता भाग द्यायचा. 15 एक 15, बरोबर. इथं आला 1. बघा आता काय उरलं या ठिकाणी तुमचं, 100 गुणिले 10. जर यांचा गुणाकार केला तर तुम्हाला भेटणार आहे 1000. तर त्या वर्गात किती विद्यार्थी असणार आहे एकूण, तर एकूण विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे 1000. समजलं का? तर अशा प्रकारचे उदाहरणं असतात. थोडेसे वाटतं कन्फ्युज करणारे, पण कन्फ्युज करणारे नाही. फक्त नाही का आपल्याला जोपर्यंत ते प्रश्न आपण चांगल्या पद्धतीने नाही का समजून घेत नाही, तोपर्यंतच अवघड वाटतं. पण पूर्ण प्रश्न जर समजून घेतला तर बस एकदम इझिली. फक्त काय नापास पास पास नापास, बस एवढ्या गोष्टी समजल्या की बस आपला आन्सर त्या ठिकाणी क्लिअर आहे. जर तुम्हाला नापास नापास दिलेला असेल आणि खाली नाही का तुम्हाला तुम्हाला जर 5 ची संख्या काढायची आहे, तर तुम्हाला अगोदर इकडे नापास काढावं लागतील, किंवा आता इथे तुम्हाला नापास दिले म्हणून 5 घेतले आपण, आणि या ठिकाणी नापासची संख्या दिली. आता दोन्ही विषयात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दोन्ही. हे दोन्ही ज्या ठिकाणी बघितलं तिथं काय म्हटलं, आता पास म्हटलंय म्हणून आपल्याला सगळे पास काढावं लागले. जर या ठिकाणी जर म्हटलं असं दोन्ही विषयात नापास, तर आपल्या या ठिकाणी पास असतं, मग आपल्याला नापास विद्यार्थ्यांची संख्या काढावी लागली असती. बस तेवढा फरक समजला की आपलं गणित या ठिकाणी, गणिताचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.